आणि आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। सरकारकडे मुंबई पालिकेचे 16,500 कोटी थकीत, तर सहाय्यक अनुदान, पाणीपट्टी, मालमत्ता कराचा यामध्ये समावेश। पालिकेनं प्रकल्पांच्या खर्चासाठी मुदत ठेवींना हात घालावा लागतोय अशी ही माहिती। नेट सेट सवलतीचा प्रस्ताव अनुचित, तर उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होत असल्याचा बेस्टचा दावा। यासह राज्यातील एमफिल धारक या सगळ्या प्राध्यापकांना नेट सेटमधून सूट देता येणार नसल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय। मुंबईतील हवेत 2 महिन्यांमध्येच पीएम आता 2.5 धुलीकणांमध्ये वाढ, तर 12 ठिकाणी पीएम 2.5 धुलीकणांचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचंही समोर। डोंबिवलीमध्ये गुंडांच्या टोळीची दहशत, जागेच्या वादातनं रात्री 10 ते 12 जणांच्या टोळीकडून तोडफोड। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद, दुकानदारांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार, तर दरवर्षी वाहन खरेदीमध्ये तब्बल 5 ते 8% वाढ होते। जपानच्या धर्तीवर हे नवं धोरण राबवलं जाणार। गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, कुटुंबाला 4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांची आता स्वतंत्र पथकांमार्फत चौकशी, तर रुग्णांना योजनेचा लाभ देण्यासाठी धोरण तयार करण्याचेही निर्देश। कल्याणमध्ये 500 रुपयांच्या वादातनं भावानं केली भावाची हत्या, आरोपी भावाला बाजारपेठ, पोलिसांनी 12 तासांच्या आत ठोकल्या बिड्या, तर आरोपीला न्यायालयानं 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडीही सुनावली। केडीएमसी क्षेत्रामध्ये कचरा उचलण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला पालिकेचा दणका, तर 3 प्रभागातील ठेकेदारांचे कॉन्ट्रॅक्ट पालिकेकडून रद्द।